तर राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे। डहाणूमध्ये घरात पाणी शिरलेलं आहे, लोकांचं मोठं नुकसान झालंय। राजेंद्र गावित यांनी नागरिकांची विचारपूस केलेली आहे, पंचनामे करून मदतीच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। राजेंद्र गावितांनी नागरिकांची विचारपूस केल्याचं आपण पाहतोय। डहाणूमध्ये घरात पाणी शिरल्यानं अनेक लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या घरातल्या साहित्याचं देखील यात मोठं नुकसान झालेलं आहे। अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडल्याचं चित्र आहे। आणि यानंतर राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे, नुकसानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे, नागरिकांची विचारपूस देखील केलेली आहे आणि या संदर्भात पंचनामे करून मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत। आमदार या नात्याने या ठिकाणी जी परिस्थिती मी प्रत्यक्ष बघितल्यानंतर की जेवढे तलाव आहे या तलावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आदिवासी बांधवांची वस्ती ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आज त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं, मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। परिणामस्वरूप घरातलं जे अन्नधान्य असेल, कपडे असेल, संपूर्ण त्या ठिकाणी म्हणजे आपलं उद्ध्वस्त झालं असं म्हणायला हरकत नाही। असं आणि अशा परिस्थितीमध्ये एक शासन म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत।